हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खूप महत्त्वाचा असा प्रश्न बघणार आहोत। तर हा प्रश्न आहे सांकेतिक तुलना म्हणजेच कंपॅरिझन कोडिंगवरचा। तर हा प्रश्न सोलापूर शहर पोलीस भरती 2024 रोजी आलेला आहे। जवळजवळ 90% लोक हा प्रश्न सॉल्व करताना चुकतात, पण तुम्हाला आता जर ही ट्रिक माहिती असेल तर तुम्ही अगदी अचूकपणे तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विधान आणि निष्कर्ष दिलेले असतात। तर इथं विधान काय आहे बघा, P हा मोठा आहे Q पेक्षा, Q हा मोठा आहे R पेक्षा, R हा मोठा आहे S पेक्षा आणि S आणि T हे एकदम बरोबर आहेत। तर अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे। त्याचे निष्कर्ष काय दिलेले आहेत, R बरोबर T आहे, P हा लहान आहे S पेक्षा आणि तिसरा निष्कर्ष काय आहे, Q हा मोठा आहे T पेक्षा। तर या तीन निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष बरोबर आणि कोणता निष्कर्ष चूक हे तुम्हाला इथं काढायचं आहे। तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं, ही एक ट्रिक आहे। समजा आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये दोन्ही टोकं म्हणजे P हा सगळ्यात मोठा आहे, तर समजा कोणताही अंक तुम्ही याच्या ठिकाणी मांडू शकता। जर P ला मी 8 मांडलं, P ला काय मांडलेलं आहे, 8 मांडलेलं आहे, तर याच्यापेक्षा थोडं कमी 7, इथं 6, इथं 5, S आणि T बरोबर आहेत म्हणून या दोघांना 5-5 मांडलं, ठीक आहे। आता हे निष्कर्ष बरोबर आहेत की नाही हे शोधण्यासाठी काय करायचं, R चा नंबर किती घेतलेला आहे आपण 6 आणि T चा नंबर किती आहे 5, तर हे दोघं बरोबर आहेत का नाही, त्याच्यामुळं निष्कर्ष नंबर 1 हा काय झाला, चुकीचा झाला। नंतर पुढचा निष्कर्ष बघा, P आणि S, P ला आपण किती मानलेला आहे 8 आणि S ला किती मानलेला आहे 5 मानलेला आहे, तर P 8 हे 5 पेक्षा लहान आहे का नाही, त्याच्यामुळे निष्कर्ष नंबर 2 पण हा चुकीचा झाला। नंतर Q ला किती मानलेला आहे 7 आणि T ला किती आहे 5 आणि या दोघांमधलं साइन काय दिलेलं आहे, पेक्षा मोठंचं, म्हणजे 7 हा 5 पेक्षा मोठा आहे का, तर हो। त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे, निष्कर्ष नंबर 3 हा फक्त योग्य आहे। त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल। आता सेम अशाच प्रकारचा प्रश्न विधान आणि त्याचे निष्कर्ष दिलेले आहेत। प्रश्न काय आहे बघा, A हा मोठा आहे B पेक्षा, B बरोबर C आहे, C हा मोठा आहे D पेक्षा आणि D हा मोठा आहे E पेक्षा। तर त्याचे 3 निष्कर्ष दिलेले आहेत। तर आत्ता सांगितलेली पद्धत आहे ती सेम यूज करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं उत्तर ऑप्शनमध्ये लिहायचं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल किंवा ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन ट्रिक तुम्हाला पाहता येतील। थँक्यू।